नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखतो, तर तो यावर्षी आलेला आहे. शास्त्रांमध्ये या मासाला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. कारण स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलेलं आहे. आपल्याकडे अधिक मासालाच धोंड्याचा महिना असेही म्हणतात. तर मंडळी, या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ कितीतरी अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रात नमूद आहे. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो आणि कधी संपतो, याचं महत्त्व काय आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका आपण टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजेल अशी देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. तर मंडळी, एका वर्षाला असतात 12 महिने, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा महिना येतो तरी कसा आणि हे कसं ठरवलं जातं किंवा कशावरून ठरतो, तर चला पाहूयात. तर मंडळी, तुम्हाला ही एक गोष्ट माहिती आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे असं का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28 ते 29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य हा एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. तर दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात आणि मग हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि मंडळी, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे, असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडरवर सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात समतोल निर्माण करण्यासाठी अधिक मास येत असतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. दरम्यान केलेल्या कामांना दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. तसेच इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. 27 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत
शुभ योग मानलं जातं. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजेच शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. आता या महिन्यात काय टाळावे आणि काय करावे, तर चला पाहूयात. पहिलं म्हणजे श्रीमद भगवतीचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्री रामचरित्र मानसातील काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा, आपण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तर फक्त हा मंत्र केला तरी तेवढ्याच पुण्याचं फळ मिळतं. तर मंडळी, दुसरं म्हणजे या महिन्यात शक्यतो एक वेळेस अन्न घ्यावं असं काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. तिसरं, या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दही, तूप, दूध, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्यानं ग्रह दोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानले जाते. तर बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुरुषामृत योग, अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पटींनी वाढतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घालायला खूपच चांगलं असतं. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा आहे. अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पट जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नये आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं. तर मंडळी, लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगलकार्य, ग्रहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अति मोठी शुभकार्य टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. तसेच हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुन्हा नष्ट होते असेही म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. तिसरं, तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलण्यास पुण्य क्षीण होते. तर पाहूयात पुढचा मुद्दा. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100% म्हणजे 100 पट वाढतं. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. तसेच मंडळी, देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळावे. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. तर मंडळी बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. तसेच वडीलधाऱ्या माणसांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात, तो अधिक गंभीर मानला जातो. आणि तसेच उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान
या सेवा आवश्यक करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, तर हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईलच हो, आणि त्यासोबत अडथळेही दूर होतील. मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरीची कृपा तुमच्यावर राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देईल. तर मंडळी, फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली असा राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते, पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, तो म्हणजे गर्व. त्याला त्याच्या पुण्याचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजलेच नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचं महत्त्व तरी काय? काळानुसार राजा नहुषाचा मृत्यू झाला. त्याच्या पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केले गेलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तेथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखलेच नाहीस. त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापाचे मूळ तिथेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. या कथेचा बोध काय? तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्यामुळे अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.